विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपण ANM, GNM, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सर्वांसाठी एक सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कवर करणार आहोत व त्यानंतर त्याचे जो टॉपिक शिकवला त्याचे MCQs घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया टॉपिकला. आजचा टॉपिक आपला रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय नेमकं समजून घेऊ आपण. रक्ताभिसरण संस्था म्हणजे नेमकं काय आहे. रक्ताभिसरण संस्था ही एक शरीरातील रक्त, हृदय आणि रक्तवाहिन्या यांचा समूह आहे. ती शरीरात ऑक्सिजन, अन्नद्रव्य, हार्मोन्स आणि अपशिष्ट पदार्थांची वाहतूक करते. रक्तसंस्थेचे मुख्य भाग हा हृदय आहे. त्यानंतर हा हृदय कुठं असतं बघा, छातीच्या मधोमध फुफ्फुसांच्या मध्ये असतं. त्या हृदयाचे एकूण 4 कप्पे आहे. पहिला आहे बघा उजवे अलिंद, उजवा निलय, डावा अलिंद, डावा निलय. आणि याचे स्नायू याला मायोकार्डियम असे म्हणतात व बाहेरील जी झिल्ली आहे त्याला पॅरोकार्डियम असे म्हणतात. व्हॉल्व उजवा AV आणि डावा AV हे बघा. आणि पंपिंग नियंत्रण SA नोड्स आणि AV नोड्स असं असतं. त्याचं पंपिंग जे नियंत्रण करतं ना त्याला SA नोड्स आणि AV नोड्स असे म्हणतात. आणि हार्ट रेट बघा 72 ते 80 हे पडतात. म्हणजे प्रति मिनिटाला, एका मिनिटाला 72 ते 80 पडतात. दिवसाला सुमारे 1,00,000 वेळा पडतात. त्यानंतर बघा रक्त रचना, प्लाझ्मा. आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा आहे बघा 55%. त्यामध्ये पाणी, प्रथिने, हार्मोन्स, लवण इत्यादी असतं. सेल्स आहे बघा 45%, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. त्यानंतर RBC बघा ऑक्सिजन वाहने. RBCचं काम आहे बघा ऑक्सिजन वाहने. हिमोग्लोबिन असते आणि याचं आयुष्य हे 120 दिवस असतं RBCचं. आणि त्यानंतर बघा WBC. आणि WBCचं कार्य काय बघा, शरीराचे संरक्षण करणे आणि रोगप्रतिरोधक आहे ती. आणि त्यानंतर प्लेटलेट्सचं काम आहे बघा रक्त गोठवणे. आपल्या शरीराला कुठं जखम झाली तर ह्या प्लेटलेट्स तिथे लगेच जमा होतात आणि त्या रक्त गोठवण्याचे काम करतात. त्यानंतर ब्लड ग्रुप आहे बघा, आपले एकूण 4 ब्लड ग्रुप आहे. AB, B आणि O. आणि त्याच्यामध्ये O हा युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजे तो सगळ्यांना ब्लड देऊ शकतो O हा. आणि AB हा सगळ्यांचं ब्लड घेऊ शकतो. त्यानंतर बघा रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स. याचे प्रकारे बघा धमनी, शिरा आणि सूक्ष्म वाहिन्या. आर्टरीज, व्हेन, कॅपिलरीज. आणि धमनी आर्टरीज बघा ही हृदयापासून बाहेर असते. याची भिंत ही जाड असते आणि रक्तप्रवाह जास्त असतो धमनीमध्ये. त्यानंतर शिरा ह्या हृदयाकडे आणि वाल्व्सकडे असतात. त्यानंतर रक्त एक दिशेने वाहून नेतात त्या. आणि सूक्ष्म वाहिन्या कॅपिलरीज ह्या वायू व पोषक द्रव्याची देवाणघेवाण करतात. त्यानंतर हे बघा पल्मोनरी सर्क्युलेशन, हृदय फुफ्फुस आणि ऑक्सिजन बदल करतात ते. आणि त्यानंतर हे बघा सिस्टमॅटिक सर्क्युलेशन, हृदय शरीर ऑक्सिजनेटेड ब्लडचा पुरवठा करतं. हे रक्तदाब, ब्लड प्रेशर. आपलं सामान्य रक्तदाब हा 120/80 असतो. त्यानंतर सिस्टॉलिक BP हृदय धडताना रक्तदाब. आणि डायस्टॉलिक म्हणजे हृदय हे विश्रांतीत असताना रक्तदाब. त्यानंतर हाय बीपीला आपण हायपरटेन्शन म्हणतो. आणि जेव्हा लो BP असतो ना तेव्हा आपण त्याला हायपोटेन्शन म्हणतो. हायपोर आणि हायपो यामध्ये फरक आहे बघा. पल्स रेट 72 पर मिनिट असतो. हे हाय BP आणि लो BPमध्ये खूप प्रश्न विचारून गेले आणि हायपर आणि हायपोमध्ये खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांना. हायपर म्हणजे जास्त आणि हायपो म्हणजे कमी. त्यानंतर 5वं बघा रक्तभिसरणाचे आजार. हृदयविकार, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज, स्ट्रोक, मेंदूत रक्तभिसरणाचा अडथळा, ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे.
त्यानंतर हे बघा हिमोफिलिया, रक्त गोठण्याची समस्या, यामध्ये रक्त गोठत नाही. त्यानंतर थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये गाठ, क्लॉट निर्माण होतात, ब्लॉकेज होतात. आणि व्हेरिकोज व्हेन, वॉल्व खराब होते, जी वॉल्व असते ना आपली बंद होते ती खराब होऊन जाते. त्यानंतर हे बघा फर्स्ट एड म्हणजे फर्स्ट एड काय करू शकतात तुम्ही ह्या आजारामध्ये. रक्तस्राव, आता समजा एखादा रक्तस्राव होत असेल तर त्याला खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर डोके पुढे घेणे व नाक दाबा, म्हणजे रक्तस्राव नियंत्रण येण्यात येतो. त्यानंतर जळसळणे म्हणजे बर्न इंजुरी, म्हणजे एखादं भाजणे किंवा गरम वाफ अशी इंजुरी. थंड पाणी, तर त्याला आपण थंड पाणी लावू आणि झुलसा भाग मोकळा ठेवायचा, म्हणजे जो भाग आपल्याला बर्न झालेला आहे तो भाग असा मोकळा ठेवायचा. त्यावर कपडा वगैरे चिटकलेला असेल तो अगोदर काढून टाकायचा. त्यानंतर हाडभंग, फ्रॅक्चर, त्याला स्प्लिंट लावा. स्प्लिंट म्हणजे कशाचा आधार द्या त्याला. त्यानंतर सापाने चावा घेणे, स्नेक बाईट, त्याला क्लॅम्प ठेवा, म्हणजे असं बांधून ठेवा त्याला. त्यानंतर हे बघा हृदयविकार, हार्ट अटॅक आल्यानंतर ॲम्ब्युलन्सला कॉल करा आणि त्याचे विटाल चेक करा. आणि यामध्ये आपण CPR सुद्धा देऊ शकतो. जो ट्रेन असेल, ज्याला CPRचं नॉलेज असेल ते CPR सुद्धा देऊ शकता. त्यानंतर शॉक, रुग्णाला सरळ पसरवा, पाय उंच करा, जीवनसत्वे, नाडी व रक्तदाब, श्वास तपासा. आणि CPR हे बघा पेशंटची स्थिती तपासा, चेस्ट कॉम्प्रेशन 100 ते 120 मिनिट आणि 5 ते 6 सेंटीमीटर खोल असतात ते. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर